नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या एक मोदीजींनी सांगितलं आहे की वर्षभर सोन्याची खरेदी करू नका. तर याच अनुषंगाने मी आज भेटायला आले आहे राजेश राठोड यांना, जे सराफ संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. सध्या मोदींनी सांगितलं आहे आपल्याला की वर्षभर सोने खरेदी करू नका. तर नेमकं या निर्णयाकडे आपण कशा पद्धतीने पाहता? मोदीजींनी परवा हैदराबाद येथे काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये एक 7-8 गोष्टी होत्या. पेट्रोल डिझेलची बचत करा, वर्क फ्रॉम होम करा. आणि आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यामध्ये महत्वाची गोष्ट होती की 1 वर्ष सोने खरेदी करू नका, अशी त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. मोदीजींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टींचं आम्ही स्वागतच करतोय. परंतु आम्हाला त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की सोने जर लोकांनी खरेदीच केले नाही तर आमचा व्यवसाय कसा होणार? किंवा सध्या काय झालंय की ह्या 2 वर्षामध्ये भाव वाढ झालेली आहे. 50,000चा भाव 1.5 लाखापर्यंत गेलाय. त्यामुळे आमच्या व्यवसायावर आधीच परिणाम झालेलाच आहे. सध्या 25 ते 30% ग्राहक वर्ग आमच्याकडे येतोय. बाकी 70-75% ग्राहक वर्ग हा कमीच झालेला आहे. त्यामुळं रोजगारीचा प्रश्न यामध्ये फार मोठा निर्माण होतोय. आमचं मत असं आहे की या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो. बाहेरून सोने खरेदी आयात आपण केलंच नाही तर आम्हाला काही अडचण नाही. परंतु यासाठी चर्चा घडायला पाहिजे, यावरती संवाद व्हायला पाहिजे, यावरती आपल्याला मार्ग काढता येतो. भारतामध्ये सर्व लोकांच्याकडे घरामध्ये जुने सोने असते. त्या सोन्याचा उपयोग होत नाही, तर त्या सोन्याचा उपयोग कसा करता येईल? म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणू की रिसायकल सोन्याचा वापर करावा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या यातून आपल्याला साध्य करता येतील. तर या सर, आता जो सोन्यावरचा शुल्क आहे की कर आहे की जो 6% डायरेक्ट 15% आणलाय, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता यामध्ये पूर्वी 6% कर होता, तो आता 15% केलेला आहे. त्यामागे सरकारचा उद्देश आम्हाला असा दिसून येतोय की बाहेरून जे सोनं येते ते येऊ नये, कमी यावं. सरकारचा उद्देश त्यामागे चांगला असेल की आपले डॉलर त्यामुळे वाचतात. आणि सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे त्या गोष्टी घडणे पण महत्वाचं आहे. आता ड्युटी वाढल्यामुळं आम्हाला भीती वाटते की यामध्ये तस्करी वाढू शकते. आणि तस्करी वाढली तर सरकारला टॅक्स न मिळून त्यामध्ये नुकसान होऊ शकते. अच्छा. आणि आता सोनार किंवा बाकीचे जे सराफ आहेत यावरतीही मोठा परिणाम जसा ग्राहकांवर होतोय तसा यांवरती होतो. तर यावरती पर्याय आणखी काय काढले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? नाही, आता आमचे वरिष्ठ, आमची जी संघटना आहे त्यातील वरिष्ठ लोक सरकारशी त्याप्रमाणे चर्चा चालू आहे. यामध्ये एक रिसायकलिंगचा एक मार्ग आहे की देशांतर्गत जे सोनं आहे साधारण 40 ते 45 हजार टन सोनं आता आपल्या जनतेकडे उपलब्ध असेल असं आमचा जो ह्या गेल्या 20-25 वर्षातला डाटा आहे. दरवर्षी आपल्या भारतामध्ये 600 ते 700 टन सोनं हे अधिकृत रूपाने येते आणि अनधिकृत जे येत असेल ते वेगळं असेल. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास केला तर 40-45 हजार टन सोनं भारतातील जनतेकडे आता शिल्लक आहे, ज्याचा आपण चांगला उपयोग करू शकतोय.